अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। सीएनजी पाईपलाईनचे काम चालू असलेल्या खड्ड्यात मोबाईल कंपनीच्या केबल जोडणीसाठी गेलेल्या एक कामगाराचा मृत्यू, अन्य 2 जखमी। राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्याच्या लगत धनलक्ष्मी ट्रॅक्टर शोरूम समोर सीएनजी पाईप तसेच मोबाईल कंपनीच्या केबलसाठी सुमारे 15 फूट खोल खड्डा खोदला होता। 4 ऑगस्ट 2024 रोजी मध्यरात्री दरम्यान 3 मजूर कामगार खड्ड्यात उतरून काम करत असताना मातीचा मोठा ढिगारा मजुरांच्या अंगावर कोसळला। घटनेत एकाचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झालेत। नगर मनमाड रस्त्यालगत गेल्या अनेक वर्षांपासून खोदकाम सुरू आहे। वेगवेगळ्या कारणांमुळे वेळोवेळी खोदकाम होत असल्याने पूर्वीच खड्डेमय झालेला नगर मनमाड रस्त्याची चाळण झाली आहे। त्यातच राहुरी हद्दीतील नगर मनमाड रस्त्यावर धनलक्ष्मी ट्रॅक्टर शोरूम समोर खोदकाम सुरू होते। 4 ऑगस्ट 2024 रोजी मध्यरात्री 1 वाजता सीएनजी पाईपलाईन जोडणीसाठी असलेल्या खड्ड्यात मोबाईल वायरिंग जोडणी करीत असतानाच मातीचा ढिगारा तिघांच्या अंगावर कोसळला। यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील प्रदीप इंद्रभान भोसले वय 27 वर्षे हा तरुण कामगार जागीच ठार झाल्याचे समजले। तर आकाश सूरज देवरेरा खडका फाटा तालुका नेवासा व राहुरी तालुक्यातील चिंचाळे येथील दत्तात्रय जालिंदर चितळकर या दोघांना जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी माहिती मिळताच आमदार प्राजक्त तनपुरे यांनी घटनेची सविस्तर माहिती घेत रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली। पोलीस प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी करावी, मयत व जखमींना या प्रकरणी न्याय मिळावा असा आदेश पोलिसांना दिला। तर या घटनेमुळे युवकाचा बळी गेल्याची घटना दुर्दैवी असल्याचे मत आमदार तनपुरे यांनी व्यक्त केले। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते यांनी घटनास्थळी पथकासह हजेरी देत पंचनामा केला। मृतदेह अहवाल आल्यानंतर या प्रकरणी कारवाई करणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले। सीएनजी पाईपलाईनसाठी नगर मनमाड रस्त्यालगत सुरू असलेल्या खोदकामामुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्या। खोदकाम करणारे ठेकेदाराचा निष्काळजीपणा प्रवाशांसाठी तापदायक असताना मजुरांसाठी जीवघेणा ठरला आहे। पावसाच्या रिमझिम सरी कोसळत असतानाही काम सुरूच असल्याने मातीचे ढिगारे कोसळत आहे, त्यामुळे ठेकेदाराच्या दुर्लक्षितपणाबाबत तीव्र संताप व्यक्त करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके यांनी केली। राहुरी तालुका प्रतिनिधी जालिंदर आलाट। मी सचिन चंद्रभान भोसले, राहणार गळनिंब। माझा चुलत बंधू सीएनजी माझा चुलत बंधू जिओ कंपनीकडे आणि एअरटेल कंपनीकडे केबलच्या संदर्भात कामाला होता। तर तो राहुरी ते कामासाठी आला होता। तर प्राथमिक माहिती अशी समजली आम्हाला का सीएनजीचं काम चालू असताना ही केबल तुटली। हे काम केबल जोडण्यासाठी रात्री आले होते कंपनीच्या आदेशानुसार आल्यानंतर ते काम करत असताना जो 16 फूट खोल खड्डा होता त्याच्यात ते खाली काम करत होते। तर वरून माती ढसळली आणि ते त्याच्या खाली दाबले गेले। ते दाबल्या गेल्यानंतर तिथले सुपरवायझर लोक, सीएनजीचे सुपरवायझर लोक, एअरटेलचे सुपरवायझर लोक निघून गेले आणि मग हे कामगारांनीच त्यांना बाहेर काढलं। कामगारांनी बाहेर काढून दवाखान्यात नेलं। त्यातलं माझा बंधू जागेवरतीच एक्सपायर झाले गुदमरून मातीत। एक जण इथं राहुरीमध्ये ॲडमिट आहे आणि एक जण नगरला सिव्हिलमध्ये, त्याची तब्येत पण बिकट आहे असं समजतंय। मला सीएनजीच्या कामाची माहिती कुंदन गायकवाडने फोन करून दिली। आम्ही तिथं पोहोचलो, त्यांनी खोदाई चालू केली। आधी पोकलेनी चालू केली, पोकलेनी निघाना म्हणून त्यांनी JCB बोलावला। JCB नंतर JCBने पाईप फुटला त्याचा, JCB परत गेला। ते मग त्यांनी जेवण केलं, जेवणानंतर पोकलेनी चालू केली। पोकलेनी 2-3 बकेट काढले, आमची केबल तोडली। केबल नंतर मग त्यांनी पुढे गेलो की त्यांची ट्रंच ढसाळी, त्यांचा एक माणूस वाचला त्याच्यात। तर त्यांनी आम्ही केबल तोडली, ती केबल ओपन करून द्यायना ती लवकर। मग अजिंक्य ब्रोडेला फोन केला, तेव्हा ते म्हणले ओपन करून द्या, तेव्हा ओपन करून दिली आणि ते ओपन करून दिल्यानंतर आम्ही पाऊण तासाने खाली उतरलो होतो। तरी पण ट्रंचला काहीच नव्हतं, पण ते एका डायरेक्ट अंगावर आली ढसू। तर मी निम्मा गेलेलो होतो खाली आणि ते दोघं पूर्ण खाली गेलेले होते।